राजगुरुनगर खेड पुणे जिल्ह्यातील तालुक्याचं ठिकाण, याच शहराच्या वाडा रोड या ठिकाणी दोन चिमुकल्यांची हत्येचा प्रकार निदर्शनास आला, उघडकीस आला। दोन बहिणी 9 वर्ष आणि 8 वर्ष असं वय त्यांचं, आणि त्या दोघींचाही निर्गुणपणे खून करून पाण्याच्या ड्रममध्ये त्यांच्या डेड बॉडीज मृतदेह ठेवण्यात आले आणि तिथून आरोपी फरार झाला। काहीसा ह्याच प्रकरणाचा आपण आढावा घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आई आणि वडील मोलमजुरी करून दिवस आपलं पोट भरतायत, दोन चिमुकल्या घरी खेळतायत आणि त्या काहीशा गायब झाल्या। त्या घरी आल्यानंतर आई वडील यांना त्या मुली दिसल्या नाही आपल्या, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि रात्री 11:15-12च्या दरम्यान एक बिअर बारच्या शेजारीच असलेल्या रूम मध्ये त्यांचे मृतदेह पाण्याच्या ड्रम मध्ये आढळले। सो ह्या प्रकरणाचा तिथूनच सुरुवात झाली, तपासास सुरुवात झाली आणि त्यानंतर आरोपीला जवळपास त्याचं वय 50 ते 54 वर्ष असं सांगितलं जात आहे। परराज्यातील ते आहेत। त्यांना हडपसर येथून एका लॉजवरनं पहाटे 4च्या दरम्यान अटकही करण्यात आली। त्याबद्दल पोलिसांचं कौतुकही केलं की इतक्या लवकर त्यांनी आरोपीस पकडण्यात यश मिळालं, परंतु अजूनही ते आरोपी आणि अजून एक 5 जण असे 6 जण तिथे राहत होते। त्यापैकी 5 जण अजूनही गावाकडे गेलेले आहेत, फरार आहेत किंवा त्यांची चौकशी अजून बाकी आहे। परंतु या या घटनेचं गांभीर्य एवढं की 9 आणि 8 वर्ष म्हणजे काहीच वय नाही मुलींचं, अशा मुलींवरती अतिप्रसंग झालाय। अतिप्रसंग अजून झालेला ती माहिती नाहीये, परंतु त्यांच्या दोघींचाही बळी घेण्यात आलेला आहे। त्याची तपास मोरे पोलिसांचे आहेत अधिकारी, ते करतायत। त्यांच्याही प्राथमिक याच्यामध्ये तपासणीमध्ये समोर येत आहे की निर्गुण खून करण्यात आला आणि त्यातल्या त्यात मुलींच्या आई आणि जो इसम आहे 50 ते 54 आरोपी, त्यांच्यामध्ये काहीतरी संबंध होते, त्यातनं ही झाले। अजून तपास चालू आहे या गोष्टींचा, त्याच्यातनंच घडलंय अशी शंका व्यक्त केली जात आहे। परंतु जी घटना घडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आपल्याला पूर्ण पंचक्रोशीत बघायला मिळाले। राजगुरुनगर बंदही ठेवण्यात आलं होतं शनिवारी। सो म्हणजे काही लोकांच्या अशाही भावना आहेत की आरोपीला लवकरात लवकर फाशी देण्यात यावी। आपल्या IPC 376 अंतर्गत म्हणजे जर रेप करून मर्डर केली तर 10 वर्ष मिनिमम सजा होते आणि फाशीची शिक्षेचीही मर्डरच्या केसमध्ये, हत्येच्या केसमध्ये प्रावधान आहे। सो बघूया, आरोपींचं फास्ट ट्रॅकवरती घेऊन लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचं आहे, फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। जसं आपल्या बदलापूर केसबद्दल घडलं होतं, तिथे आरोपीचा एन्काउंटर करण्यात आला होता पळण्याची प्रयत्न करत असताना। सो याही केसमध्ये असंच घडावं असं सगळ्यांनाच वाटतंय। आणि दुसरी बाजू पूर्ण समाज, पूर्ण जिल्हा स्वफूर्तीने बंदामध्ये सामील झाले, निषेध अनेक ठिकाणी व्यक्त केला जातोय। त्या बाबतीतही समाज किती जागृत आहे ह्या गोष्टींविषयी तेही बघून आपल्याला चांगलं वाटतं। आणि त्यामध्ये अजून एक चित्रा वाघ असू द्या किंवा नीलमताई गोरे यांनी आवाहन केलेलं आहे की MIDC परिसर जवळ असल्यामुळे खूप काही अनोळखी लोक जे बाहेर गावाकडनं येतात, परराज्यातनं येतात, त्यांना भाडेकरू म्हणून ठेवताना हा विचार नक्की केलेला पाहिजे। पोलीस व्हेरिफिकेशन, रेंट ॲग्रीमेंट्स व्यवस्थित केलेले पाहिजे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। त्या पद्धतीने नागरिकांनी जागरूक राहून वेळोवेळी जर असं काही वेगळ्या प्रवृत्तीचे, विकृतीचे माणसं आढळत असतील तर त्यांना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे, म्हणजे ह्या घटना कुठे ना कुठे थांबण्यास मदत होईल। तुम्हाला काय वाटतं, या घटना रोखण्यासाठी अजूनही काय अंमलबजावणी करण्याची गरज आहे का? कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।